today we discuss about new point in this second chapter, that is chemotaxonomy. In the last lecture we started new point, that is a new topic, that is systematics of living organism. In this topic first we see what is meant by five kingdom system क्लासिफिकेशन. म्हणजे हे क्लासिफिकेशन फाईव्ह किंगडम सिस्टीममध्ये कोणत्या प्रकारे केले जाते, तर इट इन्क्लुडिंग प्रोकॅरियोटिक मोनेरा आणि युकॅरियोटिक प्रोटिस्टा, फंगी लाईक प्लांट अँड ॲनिमल. म्हणजे प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट जिथं न्यूक्लियस मेम्ब्रेन प्रेझेंट किंवा ॲबसेंट असते यानुसार काय केले जातात, जे क्लासिफिकेशन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, फाईव्ह किंगडम सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर आपण कालच्या लेक्चरला हा पॉईंट पाहिला 2.1 first systematics. So first we see what is mean by systematics. Systematics means what? The scientific study and similarities and differences among different kinds of organism, and there includes nomenclature, classification and identification. म्हणजे जेव्हा आपण सिस्टमॅटिक्स हा पॉईंट पाहिला तेव्हा एक्झॅक्ट काय पाहिलं, याच्यामध्ये सायंटिफिक स्टडी केला जातो, त्याच्यामध्ये त्या ऑर्गॅनिझमच्या सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, सारखेपणा आणि वेगळेपणा या काय केले जातात, अभ्यासले जातात. त्याच्यानुसार आपण काय करतोय, नॉमेनक्लेचर असेल त्यांना नेमिंग देणं, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ते कोणकोणत्या गटामध्ये येतात, त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन त्यांची एक्झॅक्ट ओळख, आपण त्यांचं नाव त्यांना देऊ शकतो, त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. अशी प्रोसेस आपण सिस्टमॅटिक्समध्ये करू शकतो. त्याच्यानंतर इन दिस सिस्टमॅटिक्स पॉईंट वी सी नेक्स्ट पॉईंट, दॅट इज टॅक्झॉनॉमी. सो टॅक्झॉनॉमी इट इज अन ग्रीक वर्ड. दिस टॅक्सिस मिनिंग अरेंजमेंट अँड नॉर्म्स मीन्स रूल्स ऑर लॉ. म्हणजेच टॅक्झॉनॉमीची आपण डेफिनेशन काय पाहिली, ही एक बायोलॉजीची ब्रांच आहे. ही कोणत्या सायंटिस्टने डेव्हलप केली, AP डी कॅन्डोल इन स्विस बॉटॅनिस्ट, हा बॉटॅनिस्ट होता. त्याच्यानंतर यांनी नेमकं टॅक्झॉनॉमी म्हणजे काय सांगितलं आहे, टू कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, डिस्क्रिप्शन, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज टॅक्झॉनॉमी. म्हणजे सेम लाईक systematics, the definition of taxonomy. Then last lecture we see 2.2, that is classification. So what is meant by classification? Classification means arrangement of organism or group of organism in distinct categories. वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये यांचं काय केलं, आपण अरेंजमेंट केली, त्याला काय म्हटलं, क्लासिफिकेशन. ही कशाच्या बेसिसवर केली, टू सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे इथं सुद्धा काय त्यांनी पाहिलं आहे की काय काय सिमिलॅरिटीज आणि काय काय डिसिमिलॅरिटीज त्यांना याच्यामध्ये दिसतात, सारखेपणा आणि वेगळेपणा, याच्यानुसार ही क्लासिफिकेशन केलं. त्याच्यानंतर हे जे क्लासिफिकेशन आहे हे किती टाईपच्या बेसिसवर केलं, 3 टाईपच्या, आर्टिफिशियल, नॅचरल अँड फायलोजेनेटिक. जेव्हा आर्टिफिशियल पाहिलं जातं तेव्हा काय इझिली ऑब्झर्वेबल असे काही त्यांचे कॅरेक्टर्स असतील, नॉन इव्होल्युशनरी कॅरेक्टर असतील, लाईक हॅबिट, कलर एक्सेट्रा. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, ही जी आर्टिफिशियल सिस्टीम आहे, ही लिनायस सिस्टीम, आर्टिफिशियल सिस्टीम ही लिनायसनी त्यांच्या डेव्हलपिंगसाठी यूज केली, म्हणून त्या सिस्टीमला नाव दिले लिनायस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर नॅचरल सिस्टीम ही बेंथम अँड हुकर या सायंटिस्टने या सिस्टीमनुसार क्लासिफिकेशन केलं. आणि हे जे क्लासिफिकेशन केलं हे कशाच्या बेसिसवर केलं, तर सिग्निफिकंट कॅरेक्टर, एकदम महत्त्वपूर्ण किंवा अर्थपूर्ण असे कॅरेक्टर्स त्यांनी काय केले, अभ्यासले, आणि त्याच्यानुसार काय केलं त्यांनी त्या. आणि आणखी एक त्यांनी विचार केला, जे आर्टिफिशियल सिस्टीममध्ये सिलेक्ट झाले तेच काय केले जातात, नॅचरल सिस्टीममध्ये सुद्धा सिलेक्ट करता येतात. त्याच्यानंतर फायलोजेनेटिक सिस्टीम, कॉमन ॲन्सेस्टर म्हणजे त्यांचे पूर्वज आहेत ते काय आहेत, कॉमन आहेत, एक समान पूर्वज आहेत. बॅक्टेरिया, आर्के आणि युकॅरिया या तीनही ऑर्गॅनिझमचे जे कॉमन ॲन्सेस्टर आहे आणि त्यांचं क्लासिफिकेशन या फायलोजेनेटिकमध्ये केलं. हे कोणत्या बेसिसवर केलं, तर कॉमन इव्होल्युशनरी डिसेंट. आणि कोणत्या सायंटिस्टने केलं, तर इंग्लर अँड प्लांटलेट्स या 2 सायंटिस्टने काय केलं आहे, ह्या फायलोजेनेटिक सिस्टीमनुसार क्लासिफिकेशन केलं. त्याच्यानंतर आपण कालच्या लेक्चरला पाहिलं होतं 3 डोमेन्स ऑफ लाईफ. 3 डोमेन्स याच्यामध्ये आपण काय पाहिलं, ही जी सिस्टीम आहे ही कोणी कार्ल वूज यांनी 1990मध्ये काय केली, डिस्कवर्ड केली. परंतु त्यांनी त्यांच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम घेतले त्यांचं क्लासिफिकेशन कधी झालं होतं, आफ्टर दी 1960, म्हणजे 1960 नंतर त्यांनी जे ऑर्गॅनिझम क्लासिफाय झाले त्यांनीच आपल्याला या 3 डोमेन्स लाईफ या कन्सेप्टमध्ये ते ऑर्गॅनिझम काय केले, यूज केले. मग डोमेन म्हणजे काय, एक लार्ज युनिट आहे, काय लार्ज युनिट आहे इन किंगडम
याचं जे क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू 5 किंगडम सिस्टीमनुसार याचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्याच्यानंतर ही जी किंगडम आहे या क्लासिफिकेशनमध्ये एक्झॅक्ट जे 3 डोमेन स्ट्रक्चर हे कशाच्या बेसिसवर असतं तर डिफरंट इन रायबोसोमल आर एन ए स्ट्रक्चर, म्हणजे आर एन ए हा रायबोसोमल आर एन ए हा आर एन एचा टाईप आहे रायबोन्यूक्लिक ॲसिडचा, त्याच्यानुसार 3 डोमेनचं स्ट्रक्चर काय केलं जातं क्लासिफाय केलं जातं. त्याच्यानंतर जर आपण 3 डोमेनचं जर स्ट्रक्चर पाहिलं याच्यामध्ये आर्किया असतात, बॅक्टेरिया असतात आणि युकॅरिया असतात. मग आर्किया बॅक्टेरिया वेगळ्या रिजनला सापडतात, कंडिशन तिथं वेगवेगळी असते. त्याच्यानंतर हे आर्कियांची ॲसिडिक कंडिशनला कोण राहत असेल, त्याच्यानंतर बॅक्टेरिया हा आर्कियापेक्षा काय राहतो डिफरंट राहतो. हे सगळं आपण कालच्या लेक्चरला पाहिलेले. तर आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करणारे नवीन पॉईंट आहे तो केमोटॅक्झॉनॉमी. सो फर्स्ट वी सी व्हॉट इज मीन बाय केमोटॅक्झॉनॉमी. केमो मीन्स केमिकल्स आणि टॅक्झॉनॉमी मीन्स त्यांची अरेंजमेंट किंवा त्याच्यामध्ये काय केली जाते ॲडिशन केली जाते. मग जर आपण ही केमोटॅक्झॉनॉमी ही प्रोसिजर पाहिली तर याच्यामध्ये केमोटॅक्झॉनॉमीचं क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर केलं जातं तर ते आपण पाहू. तर ही जी केमोटॅक्झॉनॉमी ही प्रोसेस आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे त्या ऑर्गॅनिझममध्ये मग एक फॉर एक्झाम्पल प्लांट असेल ॲनिमल असेल याच्यामध्ये कोणतं केमिकल त्यांच्या बॉडीच्या पार्टमध्ये ॲड केलेलं आहे त्याच्यानुसार त्या ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं जातं, त्याला काय म्हटलं जातं केमोटॅक्झॉनॉमी. मग इन केमोटॅक्झॉनॉमी क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे त्या ऑर्गॅनिझममध्ये कोणतं केमिकल ॲड केलं आहे त्याच्यावरून याचं काय केलं जातं क्लासिफिकेशन केलं जातं. फॉर एक्झाम्पल आपल्याला इथं सांगितलं आहे आर्किया सेल वॉल विदाऊट पेप्टिडोग्लायकन अँड प्रोकॅरिया सेल वॉल विथ पेप्टिडोग्लायकन. आता आर्कियाची हा जो बॅक्टेरिया आहे याची जी सेल वॉल आहे विदाऊट पेप्टिडोग्लायकन असते. कशी असते विदाऊट पेप्टिडोग्लायकन. आता पेप्टिडोग्लायकन हा एक केमिकल आहे. सेल वॉल ही प्रत्येक ॲनिमल ऑल असेल, ॲनिमलची वॉल असेल किंवा प्लांटची वॉल असेल यांच्यावरती यांच्या बॉडीच्या वरती आउटर लेयरचा जो पार्ट असतो त्याला काय म्हटलं जातं सेल वॉल. तर आर्कियाची सेल वॉल विदाऊट पेप्टिडोग्लायकनची असते आणि प्रोकॅरियाची विथ पेप्टिडोग्लायकन, म्हणजे आर्कियामध्ये त्या सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकन नसतात. सो व्हॉट इज पेप्टिडोग्लायकन तर पहा पेप्टिडोग्लायकन इट प्रोव्हाइड इम्पॉर्टंट रोल इन बॅक्टेरिया. हा बॅक्टेरियामध्ये काय करतो इम्पॉर्टंट रोल प्रोव्हाइड करतो आणि बॅक्टेरिया हा कसा असतो युनिसेल्युलर असतो, एकपेशी असतो. त्याच्यामुळे हा काय करतो इट गिव्ज स्ट्रेंथ टू आउटर सरफेस ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे हा जरी एक युनिसेल्युलर असला एकपेशी असला तरी या पेप्टिडोग्लायकन या केमिकलमुळे त्या बॅक्टेरियामध्ये किंवा त्या ऑर्गॅनिझममध्ये स्पेसिफिक अशा ऑर्गॅनिझममध्ये काय येते स्ट्रेंथ येते, मजबूतपणा येते. त्याच्यामुळं काय होतं आहे त्या ऑर्गॅनिझमची ग्रोथ व्यवस्थित होऊ शकते. म्हणजेच ही केमोटॅक्झॉनॉमी ही प्रोसेस आहे. याच्यामध्ये नेक्स्ट सांगितले प्रोकॅरिया विथ पेप्टिडोग्लायकन, म्हणजे एकामध्ये ॲबसेंट तर एकामध्ये काय आहे प्रेझेंट आहे. म्हणजे हे केमिकलनुसार काय केलं त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं बेस्ड ऑन केमिकल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहतोय युकॅरिया अँड फंगी हॅव कार्टिनस सेल वॉल वाईल प्लांट्स हॅव सेल्युलोजिक सेल वॉल. आता इथं सेल वॉलचा प्रश्न आला आहे युकॅरिया अँड फंगी. युकॅरिया आणि फंगी हे जे दोन आहेत यांच्यामध्ये जी सेल वॉल असते ही कार्टिनस असते. कशी असते कार्टिनस इट इज अँड हार्ड एक्सटर्नल कव्हरिंग ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजेच यांचं जी सेल वॉल आहे युकॅरिया असेल फंगी असेल यांची सेल वॉल कार्टिनस असते. कशी असते कार्टिनस सेल वॉल, म्हणजे या सेल वॉलमध्ये काय असते मेडअप ऑफ नायट्रोजन आणि सेमी ट्रान्सपरंट असते, एकदम हाफ थिक असते हाफ थिन असते, त्याला म्हटलं जातं सेमी ट्रान्सपरंट. म्हणजे ही जी कार्टिनस सेल वॉल ही कशी असते सेमी ट्रान्सपरंट असते, नायट्रोजननी बनलेली असते. परंतु जर आपण प्लांटचा विचार केला तर प्लांटची सेल वॉल सेल्युलोजिक असते. सेल्युलोजिक म्हणजे ही पॉलिसेकेराइडनी बनलेली असते. इट कंटेन्स चेन्स ऑफ ग्लुकोज, म्हणजे सेल्युलोज म्हणजे प्लांटची सेल वॉल, प्लांट सेल वॉल इज मेडअप ऑफ सेल्युलोज, म्हणजे याच्यामध्ये काय असतात चेन्स ऑफ ग्लुकोज. मग ह्या ग्लुकोजची चेन्स ती काय बनलेली असते ती जी सेल वॉल ही सेल वॉल बनलेली असते. म्हणजेच आपण नेक्स्ट पॉईंट हा जो पॉईंट पाहिला केमोटॅक्झॉनॉमी. केमोटॅक्झॉनॉमी म्हणजे याचं जे क्लासिफिकेशन आहे कशाच्या बेसिसवर केलं जातं ऑन द बेसिस ऑफ केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे कोणतं केमिकल त्याच्यामध्ये ॲड केलं आहे त्याच्यानुसार काय केलं जातं केमिकल त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं
जातं. मग एक्झाम्पल आपण पाहिलेत, आर्कियामध्ये सेल वॉल असेल, प्रोकॅरियोमधली सेल वॉल असेल, त्यांच्यामध्ये कोणतं केमिकल ॲड केलं जातं, कोणतं केलं जात नाही, हे व्यवस्थित आपण पाहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे 2.5, तो आहे न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी. कोणता? न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी. आता न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी हा नंबरनुसार काय केली जाते, त्यांची न्यूमेरिक म्हणजे नंबर्स काय असतात, नंबर्स, आणि त्यांची अरेंजमेंट केली जाते, त्याला म्हटलं जातं न्यूमेरिक टेक्झॉनॉमी. नंबर्स म्हणजे 1 to 100 म्हणजे लाईक नंबर्स. न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी मीन्स व्हॉट, दिस सिस्टीम वॉज फर्स्ट प्रपोज और डेव्हलप बाय सोकेल अँड स्मिथ इन 1963. आता ही जी न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी फर्स्ट कोणी डेव्हलप केली, सोकेल अँड स्मिथ. कोणी? सोकेल अँड स्मिथ या सायंटिस्टने 1963 त्यांनी याचा अभ्यास केला. आणि त्यांनी काय केलं, याच्यामध्ये नेमकं क्लासिफिकेशन केलं आहे. द बेसिक एम ऑफ दिस टेक्झॉनॉमी वॉज टू क्रिएट अ टेक्झॉनॉमी युजिंग न्यूमेरिक अल्गोरिदम. म्हणजे यांनी काय केलं आहे, फर्स्ट यांनी एक टेक्झॉनॉमी यूज केली. बेसिक एम ऑफ दिस टेक्झॉनॉमी, या न्यूमेरिकल टेक्झॉनॉमीचं मुख्य ध्येय काय होतं, बेसिक एम ऑफ दिस टेक्झॉनॉमी वॉज क्रिएट अ टेक्झॉनॉमी युजिंग न्यूमेरिक अल्गोरिदम. म्हणजे अशी अरेंजमेंट करायची, नंबर्स घ्यायचे, काय घ्यायचे, नंबर्स घ्यायचे, न्यूमेरिक अल्गोरिदम त्यांचे डिव्हिजन करायच्या, अशी त्यांनी काय केली, अरेंजमेंट केली. लाईक क्लस्टर ॲनालायसिस. क्लस्टर ॲनालायसिस म्हणजे ते जे नंबर घेतले त्यांनी काय केलं, त्यांचा ग्रुप केला आणि त्यांचं प्रिपरेशन केलं, ॲनालायसिस केलं. रॅदर दॅन आणखी काय केलं, युजिंग सब्जेक्टिव्ह इव्होल्युशन. सब्जेक्टिव्ह इव्होल्युशन म्हणजे त्यांनी फॉर एक्झाम्पल जर मॅथ सब्जेक्ट घेतला तर त्याचं काल्पनिक किंवा व्यक्तिनिष्ठ असं काय केले, त्याची उत्क्रांती कशी झाली. सब्जेक्टिव्ह इव्होल्युशन, मॅथची आत्ता सध्याची जी पद्धत आहे आणि पाठीमागच्या काल्पनिक काळातली काय परिस्थिती होती, याचं काय केलं आहे त्यांनी, या बेसिसवर ह्या टेक्झॉनॉमीची अरेंजमेंट केली. अँड देअर प्रॉपर्टीज, त्यांचे सगळे कॅरेक्टर्स पाहिले. म्हणजेच न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी ही सोकेल अँड स्मिथ यांनी 1963 काय केली, डेव्हलप केली. त्यांचं बेसिक एम काय होतं, यांनी ती टेक्झॉनॉमी कशासाठी क्रिएट केली, तर जे न्यूमेरिक अल्गोरिदम्स लाईक क्लस्टर ॲनालायसिस म्हणजे सगळे नंबर्स घेऊन त्यांचे डिव्हिजन केले, त्यांचे ग्रुप केले, त्यांचे ॲनालायसिस केलं. दॅन सब्जेक्टिव्ह इव्होल्युशन, आणि त्यांचं काल्पनिक किंवा व्यक्तिनिष्ठ काय केलं, त्यांनी त्यांचा स्टडी केला आणि त्यांच्या प्रॉपर्टीचा अभ्यास केला. याला काय म्हणायचं आहे, न्यूमेरिक टेक्झॉनॉमी. देन नेक्स्ट पॉईंट इन दिस टॉपिक दॅट इज 2.6 क्लॅडोग्राम. आता क्लॅडोग्राम याच्यामध्ये सुद्धा आपण जे 3 डोमेन्स ऑफ लाईफ, याच्यामध्ये जे 3 डोमेन्स पाहिले ते कोणते, बॅक्टेरिया, आर्किया अँड यूकॅरिया यांचा कॉमन अनसेस्टर. काय पाहिले आपण, ती डायग्रॅम पाहिली, तेच क्लॅडोग्राममध्ये आपण काय करणार आहे, ड्रॉ करणार आहेत. तर पहा, क्लॅडोग्राम म्हणजे नेमकं काय, इट इज अ टिपिकल ब्रांचिंग पॅटर्न. क्लॅडोग्राम हा काय आहे, हा एक टिपिकल ब्रांचिंग पॅटर्न आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, वेगवेगळ्या ब्रांचेस असतात, त्यांच्या शाखा असतात, त्यांना म्हटलं जातं ब्रांचिंग पॅटर्न. अ डायग्राम ऑफ 3 डोमेन ऑफ लाईफ इज अ क्लॅडोग्राम. म्हणजे डायग्राम ऑफ 3 डोमेन ऑफ लाईफ म्हणजे आपण 3 डोमेन ऑफ लाईफमध्ये डायग्राम काढलेली नाही आहे. डायग्राममध्ये म्हणजे 3 डोमेन आपण कोणते यूज केले, लाईक बॅक्टेरिया, आर्किया अँड यूकॅरिया, दिस 3 आर दी डोमेन्स. आणि ते 3 डोमेन्स आपण काय केले, यूज केले. आणि तेच काय म्हणजे इथं जे आपल्याला इथं जे सेंटेन्स आलं आहे, दी डायग्राम ऑफ 3 डोमेन ऑफ लाईफ, म्हणजे आपण सांगू की 3 डोमेन ऑफ लाईफमध्ये डायग्रामच नाही, जी आपण फायलोजेनेटिक क्लासिफिकेशनमध्ये जी डायग्राम पाहिली तीच डायग्राम आपल्याला इथे यूज करायची, बॅक्टेरिया, आर्किया अँड यूकॅरिया. म्हणजेच द डायग्राम ऑफ 3 डोमेन ऑफ लाईफ इज कॉल्ड ॲज, त्यालाच काय म्हणायचे, तर डायग्राम ऑफ 3 डोमेन ऑफ लाईफ इज कॉल्ड ॲज क्लॅडोग्राम. त्यालाच काय म्हणतोय आपण, क्लॅडोग्राम. तर पहा, इट रिप्रेझेंट अ हायपोथेटिकल रिलेशनशिप डिनोटिंग अ कंपॅरिझन ऑफ ऑर्गॅनिझम. आता हे हायपोथेटिकल म्हणजे एकदम काल्पनिक अशी त्यांनी काय केली, रिलेशनशिप केली. डिनोटिंग काय एक्झॅक्ट त्यांनी दाखवलं इथं, डिनोटिंग अ कंपॅरिझन ऑफ ऑर्गॅनिझम. काय केलं आहे, कंपॅरिझन ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे 2 ऑर्गॅनिझममध्ये त्यांनी काय केलं आहे, कंपॅरिझन केलं आहे. आणि त्या कंपॅरिझननुसार त्यांनी ते व्यवस्थित क्लासिफिकेशन केलं. अँड देअर कॉमन ॲन्सेस्टर, आणि कॉमन ॲन्सेस्टर काय केले त्यांनी, त्यांचे कॉमन जे पूर्वज आहेत हे त्यांनी पाहिलेले आहेत. म्हणजेच हायपोथेटिकल रिलेशनशिप इट ऑकर्स इन
वन्स माइंड बट नॉट ॲक्च्युली इन रियालिटी. हायपोथेटिकल रिलेशनशिप म्हणजे सगळे काल्पनिक असे त्यांचे काय कॅरेक्टर्स त्यांनी यूज केलेले आहेत. हे काल्पनिक कॅरेक्टर्स काय केलेत हायपोथेटिकली त्यांनी काय यूज केलेत आणि त्यांचा अभ्यास केला आहे. म्हणजेच क्लॅडोग्राम म्हणजे आपण काय सांगितलं, इट इज अ टिपिकल ब्रांचिंग पॅटर्न. हा एक टिपिकल ब्रांचिंग पॅटर्न आहे. म्हणजे यांच्यामध्ये ब्रांचिंग पॅटर्न असून त्यांनी काय केलं आहे, डायग्राम ऑफ 3 डोमेन ऑफ लाईफ. तीच त्यालाच काय म्हटलं, क्लॅडोग्राम. इट रिप्रेझेंट अ हायपोथेटिकल रिलेशनशिप. म्हणजे यांनी हायपोथेटिकल रिलेशनशिपचा अभ्यास केला. म्हणजे नेमकं काय केलं आहे, हायपोथेटिकल म्हणजेच ऑकर्स इन वन माइंड बट नॉट ॲक्च्युअली इन रियालिटी.